बस बस. थँक्यू. या मी- तेजस्विनी खानोलकर यांच्या आई आणि यांचा धाकटा मुलगा आमचा होणारा जावई. हो. अहो अय्या मी यांना पाहिलंय. अहो कुठल्या तरी एका मॅगझिनच्या कव्हरवर यांचा फोटो होता. कुठल्या तरी नाही, 50 मोस्ट इन्फ्लुएन्शियल वुमेन ऑफ महाराष्ट्र त्या मॅगझिनच्या कव्हरवरती असेल. अहो आता आपण नातेवाईक होणार. म्हणजे अहो यांची मोठी मुलगी तुम्ही सून करून घेणार आणि 2 नंबरची आम्ही. शरू आमची सून होणार आता. अरे वा ना. काय प्रमिला बोलला नाहीत मला. नाईस, कॉंग्रॅच्युलेशन्स. पमाताई आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आता तुमची बाजू काय ती तुम्ही कळवा. आम्ही निघतो. चला येतो. चला अभिजित निघूया. गाईस, तुम्ही लोकांनी न्यूज बघितली का? वेट, आय शो यू. मंत्री श्यामलाल चौधरी यांच्या बहुचर्चित पार्टीमध्ये आला प्रेमाला बहर. खानोलकर इंडस्ट्रीजचे सीईओ जय खानोलकर, जे आतापर्यंत बायकांचा तिरस्कार करत होते, ते अखेर पडले प्रेमात. मोस्ट इलिजिबल बॅचलर जय खानोलकरला बायका आसपास चालत नाहीत असं सांगितलं जायचं, पण आता अचानक त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आलंय ज्याच्यासाठी जय खानोलकर पूर्णपणे बदलून गेलेत. या पार्टी चौधरींपेक्षा जास्त चर्चा रंगली ती जय खानोलकर आणि त्यांच्या गर्लफ्रेंडची. जय खानोलकर चक्क पार्टीमध्ये त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत आले होते. संपूर्ण पार्टी खऱ्या अर्थाने रंगली ती जय खानोलकर आणि त्यांच्या मैत्रिणीच्या केमिस्ट्रीमुळे. बघणारे त्यांच्यातल्या बॉन्डिंगमुळे फारच भारावून गेले. हे सगळं काय आहे? हा हा काय प्रकार आहे? मनसेकर अहो हे सगळं काय चाललंय? हे बघा तुम्ही आम्हाला म्हणाला होता की ह्या मुलीला स्थळं बघायची आहेत लग्नासाठी म्हणून आम्ही आलो ना. मग हे सगळं काय आहे? काय हो परब, मी तुमच्या मुलीचं आधीच जुळलंय, मग आम्हाला कशाला बोलावलं तिथे? आई तू थांब जरा. काय ग? हा नाही मगाशी अगदी जबाबदारीच्या गोष्टी बोलत होतीस तू. पण तुझं जर आधीच प्रेम प्रकरण चाललेलं आहे तर माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला का निघाली होतीस तू? काही लाज शरम काही आहे का नाही का तुला? हा काय आहे सगळं हे? असं सगळं उघड उघड टीव्हीवर दाखवतायत. तरीच मी म्हणतीये हा माणूस इथे काय करतोय? सुजाताताई, अहो परब बाई तुम्ही काही बोलू नका. सगळं दिसतंय आम्हाला. बरं आत्ताच कळलंय हे सगळं. आणि ही मुलगी मगाशी माझ्या मुलाशी बाहेर गप्पा मारत होती. काय काय म्हणायचं काय या गोष्टीला? आणि काय ग बघण्याच्या कार्यक्रमाला स्वतःच्या मित्राला काय मुद्दामून बोलावलंस का? नाही त्याची आई पण आलीये. कुटुंब म्हणायचं का काय म्हणायचं हेच कळत नाहीये मला. आणि काय हो खानोलकर, नाही तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहात, मैत्रिणीच्या चहा पोह्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून काय गंमत बघत होतात? यामुळेच हल्लीच्या या मुलींवरती ना जराही विश्वास बसत नाही. आणि इथे तर आई वडील सुद्धा फसवतात. ते आम्हाला वाटलं होतं काय गुणाची मुलगी आहे, पण इथे तर काहीतरी वेगळंच दिसतंय. काय बोलायचं आता? काय माहित कुठे जाऊन तोंड काळं करून. एक्सक्यूज मी. तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही. तुम्ही कोणाच्या तरी मुलीबद्दल बोलताय, एवढं भान राहू देत. आणि तुम्हाला काय माहिती तिथे काय झालं होतं? होता तुम्ही तिथे? खोटी बातमी ही, गैरसमज आहे. या मीडियावाल्यांना काहीतरी चघळायला हवं असतं, त्यातला प्रकार आहे हा सगळा. तू काही बोलू नको रे. अरे तू तर खोटं आहे असंच म्हणणार. तुमचं प्रकरण बाहेर आलं ना, मी तुझ्या डोळ्यात दिसतंय. तिच्यासाठी धावत आलायस ते. तू काय सांगतोस रे मला हे सगळं खोटं आहे म्हणून? ताई बाद झालं. बस तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोललात.
तुम्हाला जे दिसलं त्यावर विश्वास ठेवलात ठीक आहे, पण आता बाद झालं. मी माझ्या मुलींबद्दल काही ऐकून घेणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो. अहो, तिच्या मनात काय असतं ना तर तिने स्वतःहून मला सांगितलं असतं. आणि हो, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना त्या माणसाने म्हणजे यांनी आम्हाला खूप मदत केली आहे कायम. प्रत्येक अडीअडचणीला ते आमच्यासाठी धावून आले. माझ्या मुलासारखेच होते. आज माझी बायको जिवंत आहे ना ती फक्त त्या माणसामुळे. आज माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलंय ना ते फक्त त्या माणसामुळे. मी त्यांच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही. माझ्या मुलींइतकाच माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते म्हणतायत ना बातमी खोटी आहे तर बातमी खोटीच आहे. ताई, एकदा विचारायचं तरी, सगळे नसतात फसवणारे. आणि तुम्ही अशा बातम्या ऐकून निष्कर्ष काढणार असाल ना तर पुढे सगळं अवघड आहे. हो, पण बरं झालं आत्ता सगळं कळलं. ते पंचेकर, हा, आपण थांबूया, पुढे नको जायला. या तुम्ही. चल चल. पप्पा, हे खरं नाहीये. ही न्यूज चुकीची आहे. म्हणजे तिथे पार्टीमध्ये ना लोकांचा गैरसमज झाला होता आणि जय त्या फोटोग्राफरला ओरडला सुद्धा होता. मी जाणारच नव्हते पार्टीमध्ये, पण आकाश दादाने मला सांगितलं तुम्ही दादाला फोन करून विचारू शकता. पण हे खरं नाहीये पप्पा, खरंच. शरू, तुम्हाला समजवण्याची गरज नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आई, असं काहीच नाहीये. काका, खरंच असं काही नाहीये. या पार्टीत सगळा गैरसमज झालाय. शर्वरी आणि माझ्यामध्ये असं काहीच होऊ शकत नाही. ते मला कळतंय सगळं. तुम्ही हे बघ, तुम्ही दोघं आधी शांत हो. जाऊ दे ना. जे नशिबात नव्हतं ते नाही झालं. जे असेल ते होईल ना. तू काळजी नको करू तुम्ही. आणि आपलं नातं वेगळं येणार आहे, ते तसंच राहणार आहे. येतो मी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. जय. चला, मी पण निघतेच आहे. अँड डोंट वरी, थिंग्स विल बी फाईन. ती किटी पार्टीची ऑर्डर कन्फर्म. फक्त फोन जवळ ठेव, मेनू टेक्स्ट करते. बाय.